देशाचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले पद असताना सुद्धा तुम्ही मला सोडून गेला नाहीत त्याबद्दल थँक्यू. आणि पद असताना सुद्धा माझी गरिमा कधीही कमी केली नाही त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी आणि ह्या सगळ्यांनाही मी थँक्यू म्हणते. काही लोक अडून, काही लोक उघडून, काही लोक खालून, काही लोक वरून, काही उघड, काही लपून, त्यांनी माझं कधीच वाईट चिंतलं नाहीये. मंचावरचे लोक आहेत. मी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक अत्यंत अद्भुत परिस्थिती आपल्या राज्यात निर्माण झाली. त्या शिवशक्ती परिक्रमा माझी चालू होती तेव्हा जरांगे पाटलांचं आंदोलन चालू होतं अंतर्वेदीमध्ये आणि मी प्रत्येक ठिकाणी मला बाईट द्यायला लोक विचारायचे तर मी म्हणायचे गोपीनाथ मुंडेंनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला होता. माझा सुद्धा पाठिंबा. पण ज्यांचं आरक्षण आहे त्याला धक्का लागू नये ही भूमिका मुंडे साहेबांनी मागितली. मी कधीही या भूमिकेत बदल केला नाही. मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा गावांमधल्या लोकांच्या जाती आणि मला पडलेली मतं मी कधीही विचारली नाही. कधी मी असा कार्यकर्ता सांभाळला नाही की ज्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्यामुळे हित जे सामान्य माणसाच्या हिताला नख लागतं असा कार्यकर्ता मी कधीही सांभाळला नाही. माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी पेटून उठले तर माझ्या कार्यकर्त्यांनी अन्याय केला असं झालंच नाही तुमच्याबद्दल. त्याबद्दल थँक्यू. कारण तुमचे उपकारच मला मिळेल. तुम्ही माझ्या इज्जतीला सांभाळले आणि हे मुंडे साहेब मला ज्या कानात थँक्यू म्हणले ना तेव्हा मला वाटलं एवढा मोठा माणूस खरंच काय करत होते त्यांना मला थँक्यू म्हणायची. पण त्यांची परिस्थिती खूप कठीण होती. आम्ही खूप खूप दुःखातून खूप कष्टातून चाललो होतो. सर्वजण मुंडे साहेबांना संपवण्याचा प्रयत्न करत होते. सर्वजण मुंडे साहेब संपले म्हणजे भारतीय जनता पार्टीचा तगडा नेता संपला म्हणजे विधानसभेत काही विषयच नाही असा विचार करत होते. त्या मुंडे साहेबांना मृत्यू मिळाला. 17व्या दिवशी मुंडे साहेब वारले निवडणुकीच्या निकालाच्या. हे 17 दिवस सुखाचे तुम्ही दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.